गुड मॉर्निंग. आपण व्हॉट्सअपवरती एक ग्रुप केला आहे आणि आपले लेक्चर्स जिथपर्यंत थांबले होते, म्हणजे जेव्हा आपण क्लासरूममध्ये लेक्चर्स घेत होतो तेव्हा लेक्चर्स जिथपर्यंत थांबले होते तिथून पुढचे लेक्चर्स आपण आता व्हिडिओ थ्रू घेणार आहे. पहिले काय लेक्चर्स मी तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवेन, त्याच्यानंतर पुढचे जे लेक्चर्स आहेत ते इंटरॅक्टिव्ह असतील बाय युजिंग गुगल मीट और झूम ॲप. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगेन काय करायचं काय नाही ते पुढं बघूया. तर आजच्या लेक्चरमध्ये मी जेवढं आपलं रिअल टाईममध्ये क्लासरूममध्ये जे लेक्चर्स झाले होते त्यामध्ये जेवढा आपला सिलेबस कव्हर झाला होता त्याच्यावरती एक शॉर्ट रिव्हिजन देतो आणि तुम्हाला काय तयारी करून ठेवायचे ते सांगतो. ठीक आहे, तर चला मग आपण एक काम करूयात, सिलेबस बघूयात की आपला कुठपर्यंतचा सिलेबस झाला होता, त्यामध्ये काय काय कव्हर झालं होतं. ठीक आहे, तर पहा आता डिस्प्लेवरती तुम्हाला सिलेबस दिसतोय तुमचा. त्यामध्ये युनिट फर्स्ट, ज्याला आपण चॅप्टर फर्स्ट म्हणतो, 8086 16 बिट मायक्रो प्रोसेसर. तर या साईडला कर्सरकडे तुम्ही लक्ष द्या, या साईडला जो आहे तो तुमचा सिलेबस दिलेला आहे. आता सिलेबसमध्ये फर्स्ट पॉईंट, तुमचा जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे 8086 मायक्रो प्रोसेसर, सायलेंट फीचर्स अँड पिन डिस्क्रिप्शन्स. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पिन डिस्क्रिप्शन घेतलं होतं, जे पूर्ण चॅप्टर कव्हर केला होता आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण फीचर्स ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर पाहिलं होतं. हे तुमच्या नोटबुकमध्ये अवेलेबल असेल किंवा तुम्ही ते बुकमधून पण रेफर करू शकता. तुमच्याकडे जे कुठलं बुक अवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्ही ते रेफर करू शकता. ठीक आहे, पहा मग फर्स्ट पॉईंट काय होता आपला, पिन डिस्क्रिप्शन्स. तर मी पिन डिस्क्रिप्शनचे तुम्हाला इथं डायग्राम शो करतो. पहा आता डिस्प्लेवरती पहा, इथं आपण पिन डायग्राम पाहतोय. तर पिन डायग्राममध्ये टोटल 40 पिनची IC आहे. हे तुम्हाला ऑलरेडी सगळं झालेलं आहे, मी फक्त खूप शॉर्टमध्ये रिवाईज करतोय जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना समजावं की काय काय करायचं. ठीक, व टोटल ॲड्रेस ऑब्लिक डेटा लाईन्स म्हणजे मल्टिप्लेक्स्ड लाईन्स किती आहेत, AD0 टू AD15 या मल्टिप्लेक्स्ड लाईन्स आहेत ॲड्रेस आणि डेटासाठी. तर इथं हे इंडिकेट केलेलं आहे, हे AD0 पासून ते हे AD14 पर्यंत आणि इकडल्या साईडला आली ही AD15. त्या पुढच्या ज्या ॲड्रेस लाईन्स आहेत म्हणजेच कुठल्या A16 टू A19, इथं ह्या ठिकाणी चुकून AD16 टू AD19 झालेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मी तेव्हाही सांगितलं होतं. हे जस्ट काय A16 आणि त्याच्यासोबत मल्टिप्लेक्स कोण आहे, स्टेटस सिग्नल आहे S3. त्यानंतर A17 त्यासोबत मल्टिप्लेक्स आहे S4, A18 त्यासोबत मल्टिप्लेक्स आहे S5, A19 सोबत S6. ठीक आहे, तर हे AD16 टू AD19 असं नाही आहे, हे जस्ट काय आहे A16 टू A19 या मल्टिप्लेक्स आहेत S3 टू S6 या स्टेटस लाईनसोबत. ठीक आहे, त्यानंतर पुढचे सिग्नल्स काय आहेत, BHE बार म्हणजे बस हाय इनेबल. त्यानंतर MN/MX बार म्हणजे मिनिमम मोड अँड मॅक्सिमम मोड. त्यानंतर RD बार रीड सिग्नल आहे. होल्ड HLDA, तर हे होल्ड HLDA हे जे सिग्नल्स आहेत हे एक्सटर्नल बस कंट्रोलर सोबत यूज होतात. हे आपण बघितलेलं आहे, तुम्ही परत एकदा ते रिवाईज करा, बुकमधून बघा. नाही लक्षात आलं तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती क्वेश्चनमध्ये पाठवा, मी त्याचा आन्सर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देईन. त्यापुढे पहा, आता मॅक्सिमम मोडमध्ये काय होतं, याच दोन पिनचा जो फंक्शन आहे ते चेंज होतं, ते होतं रिक्वेस्ट अँड ग्रँट. तर RQ बार ऑब्लिक GT0, RQ बार ऑब्लिक GT1. RQचं मिनिंग आहे रिक्वेस्ट, GTचं मिनिंग आहे ग्रँट. ठीक आहे, त्यानंतर मिनिमम मोडमध्ये इकडले जे फंक्शन्स आहेत हे मिनिमम मोडचे आहेत. पिन नंबर 31 पासून ते पिन नंबर 24, पिन नंबर 24 पासून ते पिन नंबर 31 पर्यंतच्या ज्या पिन्स आहेत त्या पिनचे फंक्शन्स मोडनुसार चेंज होतात. मिनिमम मोडमध्ये त्याचे हे फंक्शन्स आहेत जे इथं या ठिकाणी इंडिकेट केलेत, हे मिनिमम मोडचे फंक्शन्स आहेत. आणि या साईडला जे इंडिकेट केलेले आहेत हे मॅक्सिमम मोडचे फंक्शन्स आहेत. हे इकडले जे फंक्शन्स आहेत ते मॅक्सिमम मोडचे आहेत. ठीक आहे, तर पहा हे मिनिमम मोडचे फंक्शन्स आणि इकडल्या साईडला मॅक्सिमम मोडचे फंक्शन्स. आता मिनिमम मोडचे फंक्शन्स बघूयात आपण काय आहेत. राईट सिग्नल आहे, त्यानंतर M/IO बार where M indicates memory, IO indicates input output devices like keyboard, mouse, display, printer, etc. Then next pin is DT/R bar where DT indicates data, where D indicates data, T indicates transmit, R indicates receive.
देन DEN. आता DEN सिग्नल काय? डेटा इनेबल सिग्नल. त्यानंतर ALE सिग्नल, ॲड्रेस लॅच इनेबल सिग्नल. INTA काय? हा सिग्नल इंटरप्ट ॲक्नॉलेज सिग्नल आहे, म्हणजे कुठला इंटरप्ट झालाय का याचा ॲक्नॉलेज देतो. त्या पुढचा सिग्नल आहे टेस्ट. आता ही टेस्ट पिन कुठे यूज करतात? जेव्हा डिबगिंग करायचं आपल्याला एखादा प्रोग्राम तेव्हा ही टेस्ट पिन यूज करतात. त्यानंतर रेडी पिन आहे. एखादा स्लोवर डिव्हाइस जर असेल, स्लोवर डिव्हाइस मायक्रोप्रोसेसरला इंटरफेस करण्यासाठी रेडी या सिग्नलचा यूज केला जातो. त्यानंतर रिसेट पिन. रिसेट पिनचा यूज करून आपण मायक्रोप्रोसेसरचं ऑपरेशन त्याच्या मेमरीच्या फर्स्ट लोकेशनपासून म्हणजे प्रोग्रामच्या फर्स्ट इन्स्ट्रक्शनपासून स्टार्ट करू शकतो. त्यानंतर या साईडचे सिग्नल्स पहा. NMI. NMIचं मिनिंग काय? नॉन मास्केबल इंटरप्ट. या ठिकाणी या मायक्रोप्रोसेसरला 2 हार्डवेअर इंटरप्ट आहेत. त्यापैकी NMI हा हायर प्रायोरिटी नॉन मास्केबल इंटरप्ट आहे. ठीक आहे. नॉन मास्केबल म्हणजेच काय? तर याला आपण डिसेबल करू शकत नाही युजिंग प्रोग्राम. त्या पुढचा इंटरप्ट कुठला आहे? INTR. हा एक सिम्पल मास्केबल लोअर प्रायोरिटी इंटरप्ट आहे. म्हणजेच काय? तर याला आपण डिसेबल करू शकतो युजिंग सॉफ्टवेअर, मीन्स युजिंग इन्स्ट्रक्शन. त्यानंतर क्लॉक पिन आहे. कुठलाही मायक्रोप्रोसेसर चालण्यासाठी त्याला क्लॉक पिन लागणार आहे, म्हणजे क्लॉक सिग्नल लागणार आहे. ते क्लॉक या पिन थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. आता हे जे काय क्लॉक पल्सेसमध्ये येत असतात प्रोसेसरमध्ये ते इंटरनल फ्लिप फ्लॉपसाठी यूज होतात आणि याच क्लॉक सिग्नलवरती याचे इंटरनल सगळे ऑपरेशन्स सिंक्रोनाइज होतात. आता सिंक्रोनाइज काय असतं, इंटरनल फ्लिप फ्लॉप्स काय असतात, हे सगळं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे. तरी काय डाऊट असेल तर तुम्ही मला क्वेश्चनमध्ये पुढे विचारू शकता व्हॉट्सअपवरती. तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे काय क्रिटिकल क्वेश्चन्स असतील, म्हणजे तुम्ही अभ्यास करून तुम्हाला ज्याचे आन्सर्स सापडले नाहीत असे क्वेश्चन्स तुम्ही नोटबुकवरती तुमच्या राईट करा, त्याचे फोटो काढा आणि मला आपल्या ग्रुपवरती सेंड करा. मी सगळ्यांचे क्वेश्चन्स कलेक्ट करून त्याचे आन्सर्स एका व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढच्या देईन. बरं, त्यापुढे नंतर 2 ग्राउंड पिन याला दिलेले आहेत. त्यापुढे बघूयात आपण मॅक्सिमम मोड जो आहे त्याच्यामध्ये असलेले सिग्नल्स. तर याच्यामध्ये रिक्वेस्ट आणि त्यासोबत काय? ग्रँड सिग्नल. म्हणजे होल्ड आणि HLDA या ज्या पिनचं फंक्शन आहे सेम तेच फंक्शन इथं या पिन्स प्रोव्हाइड करतात, रिक्वेस्ट अँड ग्रँट असं म्हणलं त्याला. त्यापुढची पिन आहे लॉक. तर लॉक हे एक प्रिफिक्स पण आहे. आता आपला याच्यापर्यंतचा सिलेबस कव्हर झालेला होता, आपण इन्स्ट्रक्शन्स पण बघितल्या होत्या, तर त्यामध्ये लॉक हे पण एक प्रिफिक्स आपण बघितलं होतं. पण इथे एक हार्डवेअर पिन पण अवेलेबल आहे, लॉक पिन. या पिनचा यूज करून आपण जो एक्सटर्नल प्रोसेसर याला कनेक्ट केलेला आहे तो प्रोसेसर याच्याकडे, तो प्रोसेसर जो आहे किंवा त्या प्रोसेसरकडे हा एक सिग्नल सेंड करतो या पिन थ्रू, जो की इंडिकेट करतो की सध्या प्रोसेसर लॉक आहे, म्हणजे हा त्या प्रोसेसर सोबत कम्युनिकेट करणार नाही. ठीक आहे. त्या पुढचं पहा, S2, S1, S0 हे स्टेटस सिग्नल्स आहेत. याचं डिस्क्रिप्शन तुम्ही बुकमध्ये बघून घ्या, सिम्पल आहे खूप, हे झालेलं आहे. त्यानंतर QS0, QS1 हे जे 2 आहेत हे पण स्टेटस सिग्नल्स आहेत आणि क्यूचं मिनिंग काय? तर क्यूशी रिलेटेड आहेत. या प्रोसेसरमध्ये इंटरनल जो 6 बाईट इन्स्ट्रक्शन क्यू आहे त्याच्याशी रिलेटेड हे स्टेटस सिग्नल्स आहेत. हे इंडिकेट करतात की तो क्यू एम्प्टी आहे का, फर्स्ट इन्स्ट्रक्शन आली आहे का, अशा टाईपचं हे स्टेटस आहे. ठीक आहे. हे ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे मी एवढं फास्ट घेतोय. त्यापुढे बघूयात सिलेबसमध्ये अजून काय होतं आपल्याकडे. तर हे पिन डायग्राम बघितले आपण थोडक्यात. पहा पुढे सिलेबसमध्ये पुढचा पॉईंट तुम्हाला इथं हे झूम करून दाखवतो. पुढचा सिलेबस पहिलं काय दिलेलं आहे, आर्किटेक्चर ऑफ 8086. आर्किटेक्चर ऑफ 8086 फंक्शनल ब्लॉक डायग्राम अँड रजिस्टर ऑर्गनायझेशन. त्या पुढचा पॉईंट आहे कन्सेप्ट्स ऑफ पाईपलाईन. बरं चल काय बघायचं आपल्याला, फंक्शनल ब्लॉक डायग्राम अँड रजिस्टर ऑर्गनायझेशन. आता फंक्शनल ब्लॉक डायग्राम, तर बघा फंक्शनल ब्लॉक डायग्राम मी दाखवण्याचा इथं प्रयत्न करतो. पहा डिस्प्लेवरती फंक्शनल ब्लॉक डायग्राम आहे. आता फंक्शनल ब्लॉक डायग्राम जे आहे म्हणजेच आर्किटेक्चर ऑफ मायक्रोप्रोसेसर 8086, या ब्लॉक डायग्रामचे 2 पार्ट केलेले आहेत, म्हणजे समजण्यासाठी सोपं जावं याच्यासाठी याचे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. बघू शकता इथं डॉटेड लाईनचा यूज करून 2 पार्ट्स केलेत. हा जो पहिला पार्ट आहे याला नाव दिलेलं आहे त्यांनी BIU म्हणजे बस इंटरफेस युनिट.
म्हणजे या पार्टमध्ये जेवढे काय फंक्शनल ब्लॉक कलेक्ट केलेले आहेत त्याचा यूज बस इंटरफेससाठी आहे. जे ॲड्रेस अँड डेटा बस एक्सटर्नल मेमरीला इंटरफेस होते आणि त्याच्याशी रिलेटेड फंक्शन्स याच्यामध्ये परफॉर्म होतात. बरं, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? CS म्हणजे कोड सेगमेंट रजिस्टर, SS स्टॅक सेगमेंट रजिस्टर, DS डेटा सेगमेंट रजिस्टर, ES एक्स्ट्रा डेटा सेगमेंट रजिस्टर. ठीक आहे. तर हे सेगमेंट रजिस्टर्स आहेत. ठीक आहे. रजिस्टर्स आहेत, सेगमेंट्स नाही आहेत. सेगमेंट कुठं असणार आहेत? मेमरीमध्ये सेगमेंट असणार आहे आणि त्या सेगमेंटचा बेस ॲड्रेस होल्ड करण्यासाठी या रजिस्टर्सचा यूज होणार आहे. या रजिस्टरचा यूज करून आपण त्या मेमरीचे लॉजिकल सेगमेंट्स करतो आणि त्या लॉजिकल सेगमेंट्सची नावं कशा असतील मग? कोड सेगमेंट, स्टॅक सेगमेंट, डेटा सेगमेंट, एक्स्ट्रा डेटा सेगमेंट. आणि प्रत्येक सेगमेंटचा बेस ॲड्रेस म्हणजे फर्स्ट लोकेशनचा जो ॲड्रेस आहे ते होल्ड करण्यासाठी इथं हे रजिस्टर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर IP इन्स्ट्रक्शन पॉइंटर रजिस्टर. हे इन्स्ट्रक्शन पॉइंटर रजिस्टर कोड सेगमेंट रजिस्टर सोबत यूज होतं ऑफसेट ॲड्रेस होल्ड करण्यासाठी. म्हणजेच काय? तर IP हे ऑफसेट ॲड्रेस होल्ड करतं कोड सेगमेंटचा आणि IP ऑटोमॅटिक एक एकने इन्क्रीमेंट होत जातो. जसे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतात तसा हा एक एकने इन्क्रीमेंट होत जातो. म्हणजेच IP साठी तुम्हाला मी सांगितलं होतं एक महत्त्वाचं सेंटेन्स, इन्स्ट्रक्शन पॉइंटर होल्ड्स द ट्रॅक ऑफ एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. म्हणजे प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार आहे याचा ट्रॅक होल्ड करायचं काम कोण करतं? इन्स्ट्रक्शन पॉइंटर. ठीक आहे. चला त्यापुढे इथे एक समेशनचा इंडिकेट करून एक ब्लॉक दाखवलाय पहा. याचं मिनिंग काय? तर या सेगमेंट रजिस्टर्सपासून येणार आहे बेस ॲड्रेस, त्यानंतर IP पासून येणार आहे ऑफसेट ॲड्रेस. हे दोन्ही ॲड होऊन एक फायनल ॲड्रेस जनरेट होईल. त्या फायनल ॲड्रेस लोकेशनला इन्स्ट्रक्शन असेल तर ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. त्या फायनल लोकेशनला जर डेटा असेल तर तो डेटा इन होईल किंवा त्या ठिकाणी डेटा राईट केला जाईल. ठीक आहे. म्हणजे ज्याला इन शॉर्ट आपण असं म्हणतो डेटा ॲक्सेस होणं. ठीक आहे. डेटा ॲक्सेस होणं म्हणजे काय? तर त्या लोकेशनमध्ये डेटा राईट होणं किंवा त्या लोकेशनमधून डेटा रीड होणं. त्यानंतर पुढे पहा इथं 6 बाईट प्रिफेच क्यू दिलेला आहे. ठीक आहे. या 6 बाईट प्रिफेच क्यूमध्ये इन्स्ट्रक्शनचे कोड येत असतात. ठीक. ते तिथून नंतर मग कंट्रोल युनिट वगैरे. आता पुढचा पार्ट पाहतोय आपण आर्किटेक्चरमध्ये ज्याच्यामध्ये एक्झिक्युशन युनिट आहे. या एक्झिक्युशन युनिटमध्ये इथं हे जनरल पर्पज रजिस्टर्स दिलेले आहेत AX, BX, CX, DX. याचे अजून दोन पार्ट होतात AH, AL, BH, BL, CH, CL, DH, DL लाईक दिस. तुम्हाला माहिती आहे हे AX, BX, CX, DX जे आहेत ते 16 बीट रजिस्टर्स आहेत. त्याच्यानंतर 8 बीटचे असे दोन पार्ट यूज करता येतात 8 बीट ऑपरेशनमध्ये. त्यापुढे पहा स्टॅक पॉइंटर, बेस पॉइंटर, सोर्स इंडेक्स रजिस्टर अँड डेस्टिनेशन इंडेक्स रजिस्टर. ठीक आहे. तर हे जे रजिस्टर्स आहेत स्टॅक पॉइंटर रजिस्टर काय यासाठी आहे? स्टॅक टॉपचा ॲड्रेस होल्ड करण्यासाठी. बेस पॉइंटर रजिस्टर बेस्ड ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत बेस्ड इन्स्ट्रक्शन्समध्ये इन्स्ट्रक्शन्सचे टाईप्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या बेस्ड ॲड्रेसिंग मोडच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये बेस पॉइंटर रजिस्टर बेस ॲड्रेस होल्ड करतो. त्यानंतर सोर्स इंडेक्स रजिस्टर एखाद्या जेव्हा ब्लॉक ऑफ डेटा ट्रान्सफर असतं तेव्हा एका मेमरी ब्लॉकमधून डेटा दुसऱ्या मेमरी ब्लॉकमध्ये ट्रान्सफर होतो. तर सोर्स आणि डेस्टिनेशन. ठीक आहे. मग सोर्सचा बेस ॲड्रेस होल्ड करण्यासाठी सोर्स इंडेक्स रजिस्टर आणि डेस्टिनेशनचा बेस ॲड्रेस होल्ड करण्यासाठी डेस्टिनेशन इंडेक्स रजिस्टर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे रजिस्टर्स आहेत. त्यानंतर इकडल्या साईडला हा एक फंक्शनल ब्लॉक आहे ALU. तर ALU म्हणजे काय? अर्थमेटिक लॉजिक युनिट. म्हणजे प्रोसेसरमधला मेन पार्ट जो की अर्थमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करणार. हा तो पार्ट आहे की जो आलेल्या दोन डेटामध्ये ॲडिशन किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन वगैरे असे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स प्लस काय लॉजिकल ऑपरेशन्स. फॉर एक्झाम्पल डेटा शिफ्ट करणं, रोटेट करणं, इन्व्हर्ट करणं, लॉजिक अँड करणं, लॉजिक ऑर करणं असे काही लॉजिकल ऑपरेशन्स पण हा परफॉर्म करतो. म्हणजे हा मेन पार्ट आहे जो की ॲक्च्युअल ऑपरेशन परफॉर्म करणार आहे डेटावरती. त्यानंतर त्याखाली दिलेलं आहे पहा ऑपरँड्स. ऑपरँड्स म्हणजे काय? तर आलेला जो डेटा आहे त्याला आपण ऑपरँड म्हणतो. त्यानंतर फ्लॅग्स. सगळ्यात महत्त्वाचं रजिस्टर आहे पहा. याच्यावरती क्वेश्चन फिक्स असणार आहे एक्झामला. फ्लॅग रजिस्टर ऑफ 8086. फ्लॅग रजिस्टरमध्ये आपण बघितलं होतं की काय
फ्लॅग जे आहेत ते स्टेटस फ्लॅग आहेत, जे की मशीनचं स्टेटस इंडिकेट करतात. फॉर एक्झाम्पल रिझल्ट 0 आलाय का, रिझल्टमध्ये ऑक्झिलरी कॅरी आहे का, रिझल्ट ओव्हरफ्लो झालाय का. ठीक आहे. तसंच काही कंट्रोल फ्लॅग आहेत, ज्याला ॲक्च्युली कंट्रोल बीट म्हणायचे, आणि त्याचं तुम्हाला नक्कीच नाव लक्षात असेल. ते बीट आहेत DIT, where D indicates direction bit, I indicates interrupt bit and T indicates trap bit. तर या 3 बीटचा यूज करून आपण मशीन कंट्रोल करू शकतो. ठीक, ते बीट्स काय ते स्टडी करा, ऑलरेडी झालेलं आहे, मी आता इथे एक्सप्लेन करत नाही. ते त्यापुढे आपण बघूयात आता पुढे सिलेबसमध्ये काय होतं. सिलेबसमध्ये पुढचा पॉईंट काय आहे तुमचा, कन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग. आता कन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंगसाठी मी एक तुम्हाला डायग्राम दिली होती, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग एक्सप्लेन केलेलं होतं. एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट व्हायची म्हटल्यानंतर ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक्झिक्यूट होते, म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्समध्ये एक्झिक्यूट होते. फॉर एक्झाम्पल पहिली जी स्टेप असते ती असते इन्स्ट्रक्शन फेच, त्याच्यानंतर जी असते ती इन्स्ट्रक्शन डिकोड, त्याच्यानंतर असते एक्झिक्यूट, आणि त्याच्यानंतर असते रिझल्ट, म्हणजे रिझल्ट राईट केला जातो. ठीक आहे, किंवा होल्ड केला जातो. तर एखादी इन्स्ट्रक्शन मिनिमम ह्या 4 स्टेपमध्ये एक्झिक्यूट होते. आता या ज्या 4 स्टेप्स आहेत, या 4 स्टेप्स सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करणं, म्हणजे एक इन्स्ट्रक्शन, फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन नंबर 1 ही फेच होते, त्याच्यानंतर ती डिकोड होते. ती डिकोड होत असताना दुसरी इन्स्ट्रक्शन फेच होते, पहिली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना दुसरी डिकोड होते, आणि तिसरी फेच होते. पहिली इन्स्ट्रक्शन आता चौथ्या स्टेपमध्ये पहा काय होणार, 4th क्लॉक पल्सला पहिली इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट राईट होतोय, म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन ही रिझल्ट या स्टेपमध्ये, दुसरी इन्स्ट्रक्शन कशामध्ये असेल, एक्झिक्यूटमध्ये असेल, तिसरी इन्स्ट्रक्शन कशामध्ये असणार आहे, डिकोडमध्ये असणार आहे, आणि जी चौथी इन्स्ट्रक्शन आहे ती फेच होत असणार आहे. म्हणजेच काय, एका क्लॉक पल्समध्ये हा 4 इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करतोय सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस. हा जो काय कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टला म्हणायचं पाईपलाईनिंग. ठीक आहे, चला मी तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं. तुम्हाला मी याच्या अगोदर प्रॉपर याची डायग्राम काढून लिहून पण दिलेलं. त्यापुढे पहा मेमरी सेगमेंटेशन, फिजिकल मेमरी ॲड्रेस जनरेशन. आता मेमरी सेगमेंटेशन या पॉईंटमध्ये जी फिजिकल मेमरी आहे, फिजिकल मेमरी किती इंटरफेस करता येते 8086 मायक्रोप्रोसेसरला, हे फाइंड आउट कसं करायचं. 8086 मायक्रोप्रोसेसरला टोटल 20 ॲड्रेस लाईन्स आहेत, म्हणजे 2⁻20 केलं की आपल्याला साईज मिळते. आता पहा मी ते कशी कॅल्क्युलेट करतो. जर 16 ॲड्रेस लाईन्स असतील, तर 64 किलो एवढी मेमरी इंटरफेस करता येते. आता एक लाईन वाढवली म्हणजे 17 ॲड्रेस लाईन्स असतील तर 64च्या दुप्पट होतं, म्हणजेच 128 किलो एवढी मेमरी इंटरफेस करता येते. 18 ॲड्रेस लाईन्स असतील तर 256, 19 ॲड्रेस लाईन्स असतील तर 512 किलो, आणि 20 ॲड्रेस लाईन्स असतील तर 1024 म्हणजे 1024 किलो. आणि 1024 किलो म्हणजेच 1000 आलं, म्हणजेच काहीतरी किलो झालं. तर याचं मिनिंग होतं, याला शॉर्टमध्ये आपण असं म्हणतो 1 मेगाबाईट, म्हणजे 1 MB एवढी मेमरी इंटरफेस करता येते फिजिकली. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट ॲड्रेस लाईनचा यूज करून आपण मेमरी किती इंटरफेस करू शकतो, 1 MB. आता 1 MB मध्ये 64 किलोचे 16 ब्लॉक्स तयार होतात. ठीक आहे, म्हणजे 16 सेगमेंट्स तयार करता येतात. तर तुम्हाला याची डायग्राम काढून दिलेली आहे, तर तशी डायग्राम ड्रॉ करायची. परत एकदा हे सगळं रिवाईज करायचं आहे. शुअर गॅरंटी आहे तुम्ही हे विसरून गेलेले आहेत मी जे सांगतोय ते. हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, रिवाईज करा. नाहीच समजलं तर मग मला क्वेश्चनमध्ये पाठवा. उगाच लगेच आपलं कागद घेऊन सगळे क्वेश्चन्स लिहून काढचाल असेच. ठीक आहे, तेवढे मी नाही एक्सप्लेन करू शकत बसणार आता व्हिडिओ लेक्चरमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चरचे काही लिमिटेशन्स आहेत. आपण पुढचा पार्ट कव्हर करण्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स चालू करतोय. तरी खूपच काही क्रिटिकल प्रॉब्लेम असतात तेवढे तुम्ही विचारू शकता. तुम्ही पाठवून द्या, मी सिलेक्ट करेन त्यातले काय काय एक्सप्लेन करायचे. बरं ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण मेमरी ॲड्रेस जनरेशन. आता मेमरी ॲड्रेस जनरेशन याच्यामध्ये बघितलं होतं आपण की मेमरीच्या एखाद्या लोकेशनचा ॲड्रेस कसा जनरेट होतो. तर त्या सेगमेंटचा बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट ॲड्रेस, त्या लोकेशनचा ऑफसेट ॲड्रेस
याच्यामध्ये हार्ड वायर्ड 0 असतो, ठीक आहे. हे दोन्ही ॲड होऊन एक 20 बिट ॲड्रेस जनरेट होतो. बेस ॲड्रेस 16 बिट, ऑफसेट ॲड्रेस 16 बिट आणि हार्ड वायर्ड 0. ह्या दोघांचं ॲडिशन होऊन काय होतं, 20 बिटचा एक फिजिकल ॲड्रेस जनरेट होतो. याला म्हणायचं मेमरी ॲड्रेस जनरेशन. तर हे एक्झाम्पल घेऊन दाखवलेलं आहे, तुमच्या बुकमध्ये आहे अवेलेबल. असा हा आपला फर्स्ट चॅप्टर होता. आणि सगळ्यात शेवटी फर्स्ट चॅप्टरचा आपण बघितलं होतं फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. फीचर्समध्ये लिहायचं काय तुम्हाला, हा किती पिनचा प्रोसेसर आहे, याच्या किती ॲड्रेस लाईन्स आहेत, किती डेटा लाईन्स आहेत, किती स्टेटस सिग्नल्स आहेत, इंटरनल आर्किटेक्चरमध्ये किती बीटचे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत, सेगमेंट रजिस्टर्स किती आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहून टाकायच्या. म्हणजे हे झाले फीचर्स ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे. त्यापुढे आपण सेकंड चॅप्टर पाहतोय. सेकंड चॅप्टर काय होता, युनिट सेकंड, द आर्ट ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. तर याच्यामध्ये मी आता खूप थोडक्यात हा कव्हर करतो पहा. प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्स, याच्यामध्ये डिफायनिंग प्रॉब्लेम, थेरी पॉईंट्स आहेत हे, डिफायनिंग प्रॉब्लेम अँड कॉन्सन्ट्रेट्स. देन रायटिंग अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय, तर आपण काय ॲज्युम करतोय एखादा प्रोग्रामचं टायटल दिल्यावर तो प्रोग्राम करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, राईट प्रोग्राम टू ट्रान्सफर 10 बाईट्स ऑफ डेटा. तर याच्यामध्ये मग आपण ॲज्युम करणार की तो 10 बाईटचा जो डेटा आहे तो मेमरीच्या कुठल्या लोकेशनला अवेलेबल आहे, तो कुठं तुम्ही ट्रान्सफर करणार आहेत, हे सगळं अल्गोरिदममध्ये लिहायचं आहे. त्या पुढचं काय असतं, फ्लो चार्ट. आता हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करणार, म्हणजे तुमचं काय प्लॅनिंग आहे प्रोग्राम करण्याविषयी, ते फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले करणं. त्यानंतर इनिशियलायझेशन ऑफ चेकलिस्ट. आता चेकलिस्ट म्हणजे काय, तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर करतोय, कोड सेगमेंट कुठला कन्सिडर करतोय, डेटा सेगमेंट कुठला कन्सिडर करतोय, हे लिहिणं. त्यानंतर चूजिंग इन्स्ट्रक्शन्स, थेरी पॉईंट आहे, इन्स्ट्रक्शन्स कशा चूज करायच्या, कशा सिलेक्ट करायच्या, तुम्ही बुकमध्ये बघू शकता. त्यानंतर कन्व्हर्टिंग अल्गोरिदम्स टू असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग, म्हणजे तो जो काय अल्गोरिदम तुम्ही लिहिलेला आहे तो त्या अल्गोरिदमवरून प्रोग्राम लिहायचा आहे आता. ठीक आहे. याच्याविषयी थेरी लिहायची की कसा प्रोग्राम लिहायचा असतो, अल्गोरिदममधून कशा कशा इन्स्ट्रक्शन सिलेक्ट करायचे, हे थेरी पॉईंट्स आहेत, हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. त्यापुढे पहा असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग टूल्स. हे टूल्स जे आहेत त्याच्यामध्ये एडिटर, प्रोग्राम टाईप करण्यासाठी मी थोडक्यात सांगतो, हे तुमच्याकडे आहे लिहून दिलेलं. त्यानंतर असेंब्लर हा प्रोग्राम कन्वर्ट करतो, म्हणजे तुम्ही जो प्रोग्राम असेंब्ली लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिश फॉर्ममध्ये लिहिलेला आहे तो बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करून देतो. ते जे काय सॉफ्टवेअर टूल आहे त्याला म्हणायचं असेंब्लर. त्यानंतर लिंकर, दोन वेगवेगळे प्रोग्राम्स म्हणजे मेन प्रोग्राम आणि त्याला सब प्रोग्राम्स लिंक करणं, याच्यासाठी जे सॉफ्टवेअर टूल यूज होतं त्याला म्हणायचं लिंकर. लास्ट आहे डिबगर, तुम्ही लिहिलेला प्रोग्राम करेक्ट रन होतोय का त्याच्यामध्ये काय एरर्स आहेत ते एरर फाइंड करणं आणि ते एरर रिमूव्ह करणं, हे जे काय असतं हे करण्यासाठी जे सॉफ्टवेअर टूल यूज होतं त्याला म्हणायचं डिबगर. लास्ट पॉईंट आहे पहा या चॅप्टरमधला, असेंब्लर डायरेक्टिव्स. एखादा असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम सिम्पल वेनं किंवा युजरवरती कमी बर्डन ठेवून, म्हणजे युजरची मेमरी कमी यूज करून जास्तीत जास्त कम्प्युटरची मेमरी यूज करून प्रोग्राम लिहिण्यासाठीचे जे टूल्स आहेत त्याला म्हणायचं असेंब्लर डायरेक्टिव्स. हे आपण बघितले होते असेंब्ली डायरेक्टिव्समध्ये कुठल्या कुठल्या बघितल्या होत्या, ORG बघितली होती. ठीक आहे. प्रोग्राम कुठून स्टार्ट करायचं आहे मेमरीमध्ये राईट करण्यासाठी. त्यानंतर कोड सेगमेंट कुठून चालू होतं. त्यानंतर एखादं बाईट रिझर्व करण्यासाठी DB ही डायरेक्टिव्ह. ठीक आहे. एखादं लोकेशन रिझर्व करण्यासाठीची डायरेक्टिव्ह. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या नंबरला तुम्हाला नाव द्यायचं आहे, लेबल द्यायचं आहे, त्यासाठीची डायरेक्टिव्ह. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या डायरेक्टिव्ज आपण बघितल्या होत्या. तसंच याच्यामध्ये एंड एस म्हणजे एंड ऑफ सेगमेंट ही डायरेक्टिव्ह, अशा वेगवेगळ्या डायरेक्टिव्ज बघितल्या होत्या, त्या एकदा रिवाईज करा. तर हे पहा अशा आपले पहिले 2 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. हे दोन्ही चॅप्टर्स तुम्हाला रिवाईज करायचे. तर पहा आता मी म्हणजे हे फर्स्ट लेक्चर आहे, पुढे जेव्हा मी याच्यामध्ये पुढचा चॅप्टर घेणार आहे तेव्हा खूप स्लो आणि निवांत घेणार आहे. फर्स्ट आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करायला मला सांगायचं होतं. मी ग्रुपवरती मेसेज करून सांगू शकला असतो पण तुम्ही सिरियस राहिले नसतात. आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ लेक्चरची तुम्हाला ही सवय नाही आहे, तर थोडं हे असं नॉर्मल व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करावं म्हणलं म्हणून मी रेकॉर्ड केलं आहे.
तर आता तुम्ही काय करायचं ते सांगतो. फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, हे 2 चॅप्टर्स तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये प्रॉपर कवर करा. ठीक आहे. कारण गव्हर्नमेंटने एक्झामचं शेड्यूल फिक्स केलेलं आहे. जुलै एंडपासून तुमची एक्झाम चालू होणार आहे. ठीक आहे. एक्झाम होणार नाही असं नाही आहे, एक्झाम होणार आहे. जुलै एंड ऑगस्ट मिडपर्यंत तुमची एक्झाम संपणार आहे. ठीक आहे. त्याचं शेड्यूल दिलेलं आहे. अजून MSBTनं टाइम टेबल दिलेलं नाही आहे, पण जुलै एंड हे फिक्स आहे. तर तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला लागावं लागेल. आपला भरपूरसा काळ असं व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवायचं म्हटल्यानंतर तुम्ही माझ्यासमोर नसतात. मला स्वतःला कन्सिडर करावं लागेल की तुम्हाला काय समजतं आहे, काय समजत नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं थोडासा याच्यामध्ये हे येईल. पण तुम्ही जे क्वेश्चन्स मला रिप्लाय करचाल व्हॉट्सअपवरती, त्याचे मी आन्सर्स देईन. त्याच्यातून बऱ्यापैकी हे सगळं होईल पुढचं. ठीक आहे. चला, मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला फोन पण करू शकताय. ठीक. तर भेटूयात आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये.